Guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel. अपन एड्यू ऑन टिप्स यार, आप सब पहचानते हो एड्यू ऑन टिप्स. ओके. बहुत अच्छा लग रहा आहे. हा आपला काय म्हणतात रेस्पिरेशन एकदम सगळ्यांना काय म्हणतात एकदम कॉम्प्लिकेटेड असं टॉपिक होतं. त्यातला लास्टच्या टॉपिकला आलो आहे. एकदम काय म्हणतात एकदम इझी इतुसा एकदम इतुसा टॉपिक आहे, लहानसा टॉपिक आहे. याला एक काय म्हणतात सेपरेट असं लेक्चर असं शूट करायचं नव्हतं. पाठीमागच्या लेक्चरमध्येच काय म्हणतात संपू शकलो असतो, पण असं ते म्हटलं यार असंच असू दे. ओके. रेस्पिरेटरी क्वेश्चन पहिला आपण टॉपिक संपूया, त्यानंतर मग वी विल डिस्कस. ओके. रेस्पिरेटरी क्वेश्चन म्हणजे काय? दॅट इज द रेस्पिरेटरी क्वेश्चन. रेशिओ ऑफ volume CO2 evolved to the volume CO2 consumed. Okay, volume CO2 evolved on volume CO2 consumed, that the RQ done. आणि हे जे फक्त इथं बाकीचं काही लक्षात डोक्यात जादा लय डोक्यात नाही घ्यायचं. इथं फक्त लक्षात ठेवायचं कार्बोहायड्रेटचा काय, कार्बोहायड्रेटचा RQ काय, दॅट इज 1. ओके, लक्षात ठेवायचं. जास्त लेट डोकं खात बसाने. फॅट्सचा काय, फॅटचा RQ काय, दॅट इज लेस दॅन 1, दॅट इज 0.7. ओके, जास्त लेट डोकं खायचं नाही. त्यानंतर प्रोटीनचं काय, 0.9. Okay, just remember this much. There is nothing more than this in this point. Okay, done. फायनली लाईक एकदम असा कॉम्प्लेक्स म्हणजे थोडासा म्हणजे बऱ्याच स्टुडंटला टफ वाटणार असा हा टॉपिक इथे संपलेला आहे. तर यानंतर आहे दॅट इज द प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तो थोडासा म्हणजे पाठ करायचा टॉपिक आहे. त्यात पण जास्त समजून सांगण्यासारखं काय नाही आहे. आय विल ट्राय की म्हणजे तुम्हाला जास्त थोडंसं पाठ करायला मदत करेन. समजून सांगण्यासारखं काही नाही यार, म्हणजे जास्ती सगळ्या गोष्टी अशा पाठच करायला लागतात. म्हणजे पहिलं आता फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनमध्ये कसं थोडंसं लॉजिकल वगैरे समजून सांगायचं असं थोडंसं हे होतं, पण त्या टॉपिकमध्ये असं समजून सांगण्यासारखं असं काही नाही आहे. सो थोडासा बोरिंग होऊ शकतो. नाही तर मी नाही होऊ देणार बोर. ओके, डन. जास्ती काय लिहिलं नाही हे नाही. प्रोटीनचा दॅट इज द 0.9, फॅटचा RQ दॅट इज 0.7 आणि कार्बोहायड्रेटचा RQ दॅट इज द 1. जस्ट रिमेंबर दिस मच. आणि यानंतर मग आपण जाणार आहोत दॅट इज द हे एक टॉपिक. ह्यानंतर मग प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर मग वी विल रॉक इनटू द ह्युमन फिजिओलॉजी. ओके, डन. हो, आय होप की तुम्हाला हा होल चॅप्टर समजला असेल आणि यात काही इश्यू नसतील. ओके, आणि काही जरी तुम्हाला म्हणजे समजलं नसेल किंवा कोणती स्टेप मी जरी काही चुकी सांगितलं असेल देन यू कॅन सजेस्ट इन कॉमेंट सेक्शन. म्हणजे थोडंसं कॅमेऱ्यासमोर बोलायचं असतं, सो एखाद्या वेळेस एखाद दोन शब्द असं चुकीचे निघून जाऊ शकते. सॉरी फॉर इट. मे बी जर गेले असतील किंवा एखादं सेंटेन्स वगैरे चुकी जाऊ शकतं. सो थोडंसं ॲडजस्ट करून घेत जावं, कारण जस्ट असं कॅमेऱ्यासमोरून म्हणजे काय समजत नसतं की समजायला नाही समजायला. स्वतः सगळ्या गोष्टी म्हणजे अशा मॅनेज कराव्या लागतात. म्हणजे समजलं आहे नाही समजलं आहे बाबा. सो कॅमेरा बघून बोलावं लागतं. सो तुमचे काही जरी म्हणजे अशा प्रतिक्रिया असतील कॉमेंट सेक्शनमध्ये सांगत जावं, म्हणजे मला त्यानुसार काही चेंजेस करता येतील. ओके, आवर दिस चॅप्टर इज ओवर हियर. अपन एक बड़ा सा थैंक यू लिखेंगे.
THAN. यार हे तुमच्यासोबत लिहून लिहून ना हँडरायटिंग लयच हे झालं यार माझं. THANK. थँक्यू. ओके, थैंक यू. मिलेंगे नेक्स्ट लेक्चर में, दैट इज़ विथ न्यू टॉपिक, दैट इज़ प्लांट ग्रोथ एंड डेवलपमेंट. ओके, बाय 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 बाय. अरे बाय यार, इट्स माय पॅशन, मला आवडतं. बाय बाय.